विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी निवडणूक आयोगानं बेस्ट उपक्रमाकडे बसची मागणी केली आहे। सध्या मुंबई शहरातील या कर्मचाऱ्यांसाठी 600 बस मागितल्या गेल्यात। जळगाव भुसावळ रोडवरील तरसोद या फाट्याजवळ एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। यामधून लाखो लिटर पाणी वाया गेलंय, त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण झालाय। वांद्रे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणानंतर मध्य रेल्वेनं गर्दी टाळण्यासाठी निर्णय घेतला। दिवाळी छठपूजेच्या दरम्यान प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरता प्रलंबित करण्यात आली आहे। सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर केला जात असल्याच्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयानं दखल घेतली आहे। तसंच हा गैरवापर टाळण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत। मुंबईत ऑक्टोबरच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला। असं असताना आता तापमानामध्ये घट झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे। ऐन सणासुदीच्या काळामध्ये भाज्यांचे दर महागलेत। भाज्यांची मागणी वाढल्यानं गवार, कोबीसह वांगी, भुईमुगाच्या शेंगा आणि मटारच्या दरामध्ये वाढ झाली आहे, तर अन्य फळभाज्यांचे दर हे स्थिर आहेत। दिवाळीच्या निमित्तानं पुढील काही दिवस नाशिक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत। आजपासून 5 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्यानं बाजार समितीनं याबाबत घोषणा केली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये आज बाजारात मक्याची आवक 444 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर 1775 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। साताऱ्यातून एक ब्रेकिंग बातमी येते। साताऱ्यातील तासवडे टोल नाक्याजवळ 4 कोटी 90 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय, तर 57 लाख रुपयांची चांदी देखील जप्त करण्यात आली। आरटीओ, आयकर विभाग, पोलीस ठाणे तसंच तहसीलदार यांची ही मोठी कारवाई आता समोर येते। राज्यातल्या एका बड्या सोन्याच्या व्यापाऱ्याचं हे सोनं असल्याची माहिती सध्या हाती आली आहे। पोलीस आणि आयकर विभागाकडून अधिक तपासणी सध्या सुरू आहे। पुढची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील शासन आपल्या दारी या उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जाहीर झालाय। विशेष म्हणजे देशभरातील विविध श्रेणीतील 280 प्रकल्पांमध्ये शासन आपल्या दारीवर परीक्षकांनी अंतिम शिक्कामोर्तब केल्यामुळे नागरिकांना प्रभावीरित्या सेवा देणाऱ्या महाराष्ट्राच्या मॉडेलची देशामध्ये प्रशंसा झाली आहे। शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून त्याचं जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्री जनकल्याण कक्षानं वर्षभर यशस्वीरित्या चालवून 5 कोटींहून अधिक लाभ नागरिकांच्या दारी पोहोचवले होते। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 24,265 क्विंटल आवक झाली। पुणे बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक 16,000 क्विंटल आवक झाली असून कांद्याला आज कमीत कमी 2,000 पासून ते 4,000 पर्यंत सरासरी भाव मिळाला। सोन्या चांदीच्या किमतीनं नवीन उंची गाठली असतानाच त्यामुळे कमोडिटी मार्केटमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळते। सध्या चांदी लवकरच 1 लाख रुपयांचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवली जाते। राज्यातील बाजार समितीमध्ये 4,724 क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे। याला सरासरी प्रति क्विंटल 2,000 पासून 4,000चा दर मिळाला आहे। दिवाळी निमित्तानं रेल्वे आणि एसटीचं बुकिंग फुल झालंय, त्यामुळे प्रवाशांना खासगी बसशिवाय पर्याय उरलेला नाहीये। मात्र अशातच खासगी बस चालक त्याचा गैरफायदा घेत दरापेक्षा तिप्पट दर आकारत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पणत्या, लाईट्स आणि दिवाळीच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। बँक कर्मचाऱ्यांना पुरेसं संरक्षण देण्याच्या मागणीसाठी आझाद मैदान इथं युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीनं धरणी आंदोलन करण्यात आलं। त्यात राज्यभरातून 500हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत ते सामील झाले होते। राज्यातील बाजार समितीमध्ये 76 क्विंटल मुगाची आवक झाली। याला सर्वसाधारण प्रति क्विंटल दर हा 7,350 रुपयांचा मिळतोय, तर उडदाची आवक 125 क्विंटल झाली असून त्याला प्रति क्विंटल 6,470 रुपयांचा दर मिळाला आहे।
पुढे राजकीय क्षेत्रातली मोठी बातमी आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकीत माहीमच्या जागेवरून महायुतीतला पेच सुटण्याचं काही नाव घेत नाहीये। माहीमचे आमदार सदा सरवणकरांनी दुसऱ्यांदा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। अवघ्या 10 मिनिटांसाठी सदा सरवणकर हे वर्षा बंगल्यावर आले होते। सदा सरवणकर यांनी आपण उमेदवारी अर्ज हा भरणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। त्यामुळे सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे न घेण्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती केली होती। नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे। दुसऱ्या यादीमध्ये 20 उमेदवारांचा समावेश आहे। आमशा पाडवींना अक्कलकुवा मतदारसंघातून तर राजेंद्र गावितांना पालघरमधून उमेदवारी मिळाली आहे। काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे। या यादीमध्ये 14 उमेदवारांच्या नावांचा समावेश असून पंढरपूरमधून भागीरथ भालकेंना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान माळशिरसमधून उत्तम जानकर, कारंजामधून न्यायक पटणी तर मोहोळमधून सिद्धी रमेश कदमांना तिकीट देण्यात आलंय। मनसेनं कल्याण पश्चिममधून माजी नगरसेवक उल्हास भोईर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। उल्हास भोईर यांनी विश्वनाथ भोईर यांच्या सोबतचे फोटो ठेवल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय। भाजपचे मुंबईतील 5 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यात राम कदम, योगेश सागर, मनीषा चौधरी, तमिळ सेल्वन आणि विनोद शेलार यांचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरातील 4 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, अविनाश सावे आणि सिद्धार्थ चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करतील। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरमधून आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दोघंही शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत। पुण्यातून अनेक उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत। प्रशांत जगताप, सुनील टिंगरे, बापू पठारे आणि रवींद्र धंगेकर हे अर्ज भरणार आहेत। कोल्हापुरातून हसन मुश्रीफ जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कोल्हापुरात मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात कडवी लढत होणार आहे। पालघर विधानसभा मतदारसंघाचे 2 सख्खे साडू आमने सामने आलेत। राजेंद्र गावित यांनी जयेंद्र दुबळा यांना आव्हान केलंय। शिवसेनेकडून राजेंद्र गावितांना संधी मिळाली आहे तर ठाकरे गटाकडून जयेंद्र दुबळांना उमेदवारी मिळाली आहे। ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। जागृती मैदान ते वागळे इस्टेटपर्यंत रॅली काढून ते अर्ज दाखल करणार आहेत। यावेळेस राज्यभरातील शिवसेनेचे अनेक आमदार, पदाधिकारी हजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेच्या दुसऱ्या यादीमध्ये भावना गवळींची वर्णी लागली आहे। रिसोड विधानसभा मतदारसंघातून भावना गवळींना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भावना गवळींनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत। रिसोड मतदारसंघावर भाजपच्या अनंतराव देशमुखांनीही दावा केला होता, त्यामुळे रिसोडमध्ये रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे। नुकतेच भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या निलेश राणेंच्या नावाचा शिवसेनेच्या चौथ्या यादीमध्ये समावेश आहे। निलेश राणेंना कुडाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे वरळीत तिरंगी लढत होणार आहे। मिलिंद देवरांचा सामना हा आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंसोबत होणार आहे। पालघरमधून खासदार राजेंद्र गावित तर बोईसरमधून माजी आमदार विलास तेरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। काटोल विधानसभा क्षेत्रातील देशमुख घराण्यातील वाद संपलाय। शरद पवार गटाकडून उद्या सलील देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सलील देशमुखांमुळे अनिल देशमुखांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे।
म्हाडा विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगेंनी डाव टाकलाय. जरांगेंनी धनाजी सखळकर यांना उमेदवारी दिल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत. कोल्हापूरमधून निवडणूक लढणार नाही तर नाशिक आणि इतर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं. तर येत्या मंगळवारी निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती देखील संभाजीराजेंनी दिली आहे. श्रीजया चव्हाण यांचा विजय म्हणजे विकासाचा विजय असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. 1800 दिवसांच्या भल्यासाठी 20 दिवस काम करा असं आवाहन बावनकुळेंनी मतदारांना केलंय. चेंबूरमध्ये स्थायिक असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी धनंजय मुंडेंनी संवाद साधला. चेंबूरमध्ये आले की परळीत आल्यासारखं वाटतं. परळी वैद्यनाथ मतदारसंघातून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन रिंगणात उतरल्याचं म्हणत त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलंय. माजी खासदार राजेंद्र गावित आणि माजी आमदार विलास तरे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय. गावित यांना पालघरमधून तर विलास तरे यांना बोईसरमधून उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. यानंतर बारामतीमधून एक ब्रेकिंग बातमी येते. बारामतीत पुन्हा काका पुतणे समोरासमोर आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युगेंद्र पवार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी 10:30 वाजता बारामती इथल्या तहसीलदार कार्यालयामध्ये ते शरद पवारांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. शहरातील कसबा इथून रॅलीला सुरुवात होणार आहे. मलकापूर मतदारसंघामध्ये भाजपकडून पुन्हा एकदा चैनसुख संचेती यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळेस कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मलकापूर रेल्वे स्थानकात जल्लोष साजरा केलाय. लातूरमध्ये लक्ष्मीकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अहमदपूर विधानसभेची मागणी केली आहे. लिंगायत विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून हिरवा कंदील मिळेल का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आरमोरी मतदारसंघात काँग्रेसनं निवृत्ती घेतलेल्या रामदास मसराम या शिक्षकांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना भाजपनं तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधामध्ये हे लढणार आहेत. शिवसेनेनं आनंद भरोसेंना परभणीतून विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश त्यांनी केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 6वी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये अकोल्यातील अकोला पश्चिममधून प्रशंसा अंबेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असं म्हणत रविकांत तुपकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. महाविकास आघाडीला कुठलीच मदत करणार नाही अशी भूमिका तुपकरांनी केली आहे. दर्यापूर मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेसचे नेते गुणवंत देवपारेंनी बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय. खासदार बळवंत वानखेडे यांच्यामुळेच तिकीट कापल्याचा आरोप त्यांनी केलाय. रामटेकमधील जागा ठाकरे गटाच्या विशाल बरबटेंना सुटली असतानाच काँग्रेसकडून या जागेची मागणी होतीये. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता बंडखोरी करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. सिल्लोडमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. या निवडणुकीमध्ये मतदारसंघात परिवर्तन होणार असा विश्वास दानवेंनी व्यक्त केलाय. कोणत्याही मतदारसंघात जाऊन कोणाबद्दल काहीही बोलायचा अधिकार महाराष्ट्रात फक्त अजित पवारांनाच आहे. गावागावात जाऊन त्यांनी माझ्याबद्दल गैर उद्गार केलेले आहेत असा टोला हर्षवर्धन पाटील यांनी लगावलाय. पुढे सुद्धा एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा अर्ज भरण्यासाठी आज राज ठाकरे जाणार आहेत. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. अमित ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमित ठाकरेंसोबत संदीप देशपांडेही आज त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळेस त्यांच्यासोबत राज ठाकरेंची सुद्धा विशेष उपस्थिती असणार आहे. ज्योती मेटे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. अंतरवली सराटीत या दोघांमध्ये चर्चा झाली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी भिवंडीमध्ये पोलीस पथकाकडून पथसंचलन पार पडलं. विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. बार्शी शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढण्यात आला. निवडणूक काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून हिंगोली विधानसभेसाठी सय्यद जावेद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. सय्यद जावेद यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये पक्षप्रवेश केला होता. शिवसेनेकडून हदगावमध्ये बाबूराव पाटील कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर नांदेड दक्षिणमधून जिल्हा प्रमुख आनंद बोंढारकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळेस त्यांच्यासह त्यांच्या काही जवळच्या साथीदारांनी सुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. आणि निवडणुकीच्या काळामध्ये आमदार राम शिंदेंना धक्का मिळालाय. राजेंद्र देशमुख यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय. अहिल्यानगर शहरातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यानंतर शिवसेना उभाठा गटाकडून बंड करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला गेलाय. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अफसर खान यांच्या उमेदवारीमुळे इम्तियाज जलील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय.